नमस्कार, मी आकाश जाधव. IDBIने ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक नवीन नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे, ज्यामध्ये 676 जागांसाठीची रिक्रुटमेंट आहे. नेहमीप्रमाणे आपण आपला व्हिडिओ जो तो 2 पार्टमध्ये पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण साधारणतः पीडीएफमध्ये डिटेल बघूयात. दुसऱ्या पार्टमध्ये का अप्लाय करायचं, कुणी अप्लाय करायचं, अभ्यासाची प्रोसेस काय पाहिजे, हा सगळा पार्ट एक अंदाजे 15 मिनिटांमध्ये आपल्याला जो तो कव्हर करायचा आहे. व्हिडिओ स्टार्ट करत असताना एक दोन अनाउन्समेंट माझ्या ती म्हणजे आपली ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी महाट्रान्सफरची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीची बॅच आपली अकाउंट्ससाठीची तयार आहे, ज्यामध्ये टेक्निकल प्लस ॲप्टिट्यूड दोन्हीसुद्धा पार्ट होणार आहेत. सोबतच जे विद्यार्थी ऑफलाईन मोडमध्ये बँकिंगची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीची तेजस 7.0 ही आपली बॅच 5 मेला स्टार्ट झालेली आहे. पहिले 1-2 आठवडे बेसिकच चालतं, त्यामुळे जी विद्यार्थी एक 15 तारखेपर्यंत येऊ शकतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या बॅचमध्ये आणि 15 तारखेच्या पुढे असतील तर नेक्स्ट बॅचमध्ये या पद्धतीनं बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच संभाजीनगरला स्टार्ट होती. सोबतच जे SSC CGLची तयारी करतायत त्यांच्यासाठीची बॅच आपण 25 मेपासून ऑफलाईन मोडमध्ये जिथे स्टार्ट करतोय. याशिवाय ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं IDBI आहेत बाकी पण एक्झामची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी माझा कंप्लीट क्वांट कोर्स, अमोल पाटील सरांचा रिझनिंगचा कोर्स, आतिश शिंदे सरांचा जनरल अवेअरनेसचा कोर्स, क्षितिज सरांचा इंग्लिशचा कोर्स, ह्या सगळ्या गोष्टी संकल्प 247 ॲपवर उपलब्ध आहेत. सोबतच खाली जे 3 कॉन्टॅक्ट नंबर्स आलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्याबद्दलची डिटेल माहिती जी ती घेऊ शकतात. आपण आपल्या व्हिडिओ येऊयात पुन्हा एकदा, ज्यामध्ये आपल्याला हे सगळे डिटेल जे ते पाहिजेत. ही नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशनची PDF मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये टोटल जे आहेत IDBIची ही ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची रिक्रुटमेंट जी ऑफिसर ग्रेडमध्ये येते, असिस्टंट नाही ऑफिसर ग्रेडमध्ये येते. तर त्यामुळं हा अनुभव जिथं जिथं उद्या चालून ऑफिसर ग्रेडच्या वेकन्सीज असतील त्या सगळीकडे लागू होऊन जातो. 676 वेकन्सीज आहेत. त्यानंतर कॅटेगरी वाईज ब्रेकअपसुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर जो कट ऑफ डेट आहे तुमच्या एजचा, एज्युकेशन क्वालिफिकेशनचा, तो 1 मे असा असणार आहे. म्हणजे 1 मेला तुमचं एज कॅल्क्युलेट होईल. 1 मेच्या दिवशीच 2025ला त्याच दिवशी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक होईल. मात्र तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे 8 ते 20 मे याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. एक्झाम 8 जूनला होणार आहे. किती सुपरफास्ट पद्धतीनं आज जेवढा मी व्हिडिओ बनवतोय तेव्हापासून महिन्याभरात एक्झाम. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ॲप्लिकेशनची प्रोसेस, एक्झाम, पुढे एक्झाम होणं, निकाल लागणं, इंटरव्ह्यू होणं, त्या सगळ्या निकाल होऊन तुम्ही हे बिलकुल पॉसिबल आहे की जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही बँकेमध्ये जॉबला असाल. एवढी सुपरफास्ट प्रोसेस ह्या बँकेची आहे. तर टेंटेटिव्ह आता सध्याला मे आहे. मे ते जून, जून ते जुलै, जुलै ते ऑगस्ट, साधारणतः 3 महिन्यामध्ये ही प्रोसेस जिकडे तिकडे होऊन जाते. थोडंसं पुढे एज लिमिट जी ती 20 ते 25 आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ 60% आहेत जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेटला, आणि 55% आहेत SC ST PWD कॅन्डिडेटला. ह्याच्यामुळं खूप मोठं तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ती कमी होऊन जाते. कारण की आपण जसं जसं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जातो तसं तसं युनिव्हर्सिटीचे पर्सेंटेज वाढत जातात. त्यामुळं नॉर्थ इंडियामध्ये साधारणतः 60% घेणं खूप जास्त अवघड जातं. तर असे विद्यार्थी, अशामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी ह्या क्रायटेरियामुळं ह्यावाल्या एक्झामला मुकू शकतात. त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन जी ती कमी होते. दुसरं, या परीक्षेसाठी फायनल इयर अपेअर ज्यांनी आता फायनल इयरची एक्झाम दिलेली आहेत ते मुलं बसू शकणार नाहीत, कारण की तुमचा निकाल जो आहे तो 1 मे 2025च्या आत लागला पाहिजे. त्यामुळे आत्ता ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या बिचाऱ्यांचा निकाल जूनमध्ये लागेल, तर ते विद्यार्थी साधारणतः अप्लाय करू शकणार नाहीत. एज लिमिट OBCसाठी 28 वर्ष आणि SC ST कॅन्डिडेटला 30 वर्ष अशी असणार आहे. थोडं अजून पुढे जर आपण बघितलं तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू आहे. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट हे सोडून द्या. एक्झाम, एक परीक्षा आणि एक इंटरव्ह्यू ह्या पद्धतीने होणार आहे. एक्झाममध्ये सगळ्यात जास्त वेटेज रिझनिंग जे आहे ते 40 मार्काला, क्वांट जे आहेत ज्यामध्ये DI ॲड केलं, क्वांट प्लस DI 60 मार्काला, इंग्लिश सारखा विषय जो आहे तो 40 मार्काला, आणि जनरल अवेअरनेस जे आहेत आणि कम्प्युटरवाला पार्ट जनरलमध्ये 40 आणि कम्प्युटर 20 या पद्धतीने असणार आहे. या पद्धतीने ब्रेकअप असणार आहे. असो, थोडंसं पुढे सेक्शनल कट ऑफ असणार आहे, ओव्हरऑल कट ऑफ पण असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 अर्थात 25% असणार आहे. थोडं अजून पुढे एक्झाममध्ये तुमचं फायनल सिलेक्शन जे आहेत ना
ते 3/4 ऑफ ऑनलाईन टेस्ट आणि 1/4 ऑफ PI स्कोअर या पद्धतीने होईल. अंदाजे, एक्झॅक्ट नाही, अंदाजे वेटेज 75% रिटर्नचं आहे आणि 25% इंटरव्ह्यूचं आहे. ह्या पद्धतीनं एक्झामचं वेटेज जे ते असणार आहे. थोडं अजून पुढे बघा. एज रिलॅक्सेशनबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल सांगितलं आहे, ॲप्लिकेशनची प्रोसेस तो सुद्धा पाठ दिलेला आहे. डॉक्युमेंटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत आताच नोटिफिकेशनमध्ये बघा, आणि इम्पॉर्टंट जे महत्त्वाचे डॉक्युमेंट कशासाठी काय काय चेक होणार आहेत ते आतापासूनच तुमच्याकडे तयारी पाहिजे. खूप विद्यार्थी इंटरव्ह्यूच्या 2 दिवस आधी डॉक्युमेंटच्या मागे लागतात आणि अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटरव्ह्यूला पण खूप वेळेस मुकावं लागतं. तसं होऊ नये म्हणून ह्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याकडे असलेल्या डॉक्युमेंटची तयारी ही तुम्ही आजपासून जी ती केली पाहिजे. असो, थोडंसं पुढे आपण याच्यामध्ये एक्झामचे सेंटर्स आपण बघूयात की एक्झामचे सेंटर जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी, ज्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर भरपूर एक्झाम सेंटर जे ते असणार आहेत. आता इथून पुढचा सेकंड पार्ट जो तो जास्त महत्त्वाचा आहे. अर्ज कुणी आणि का करावा? जॉब लागलेला न लागलेल्या सगळ्या मुलांनी अर्ज करावा. सर का? तर आपल्याकडे दुसरा कोणताही चॉईस नाही. सर मी असं ऐकलं माझा क्लासमेट रूममेट बँक सोडून परत आलेला आहे, तुम्ही तेवढं तर करा ना पहिल्यांदा. तर मी का अप्लाय करू तुम्ही असं म्हणणार, पण सगळ्यांचा अनुभव एकसारखा नसतो आणि सध्याला तुम्ही ज्या पद्धतीनं ॲटमोस्ट प्रायोरिटी जॉब म्हणून समजा आलेला आहात, तर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना जॉब लागलेला नाही, जे बँक एक्झामची तयारी करतात आणि आत्ता पण तयारी लागली असतील, आत्ता 10-15 दिवसाआधी तयारी लागली असतील तरी पण चालेल, अशा सगळ्यांनी अर्ज करायचा आहे. का करायचा आहे? जॉब पाहिजे म्हणून. दुसरं ऑफिसर लेवलचा जॉब आहे म्हणून. तिसरं पगार चांगली आहे म्हणून. चौथं प्रमोशन सगळ्या नॅशनलाइज बँकांपेक्षा फास्टेस्ट आहे म्हणून. तर त्यामुळे तुम्हाला अप्लाय करावं लागेल. सर मी असं ऐकलंय की या बँकेमध्ये वर्क प्रेशर खूप जास्त आहे. सर हे खरं आहे का? बिलकुल जास्त आहे, पण सगळ्यांचं सारखं आहे का? तर नाही. मी याच्यामध्ये काही तालुका प्लेस विद्यार्थ्यांची सुद्धा महत्त्वाची माहिती घेतली. त्यांनी सांगितलं सर बऱ्यापैकी आम्ही लोक कंपॅरेटिव्हली लवकर फ्री होऊन जातो, पण मी काय म्हणतोय, तुम्हाला कुणी सांगितलं आहे का तिथं जाऊन संसार करायचा तुम्हाला, म्हणजे हे आयुष्य आणि पुढचे 7 जन्म त्यात घालायचे नाही. खूप वर्षापासून सिलेक्शन होत नसेल तर तुम्हाला एक चांगला चान्स आहे, आता सिलेक्ट होऊन जा, तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा, नंतर कुठे ना कुठे सिलेक्ट होईल. बरं हेही बघा, मागच्या 3-4 वर्षापासून IDBI ज्या पद्धतीने जागा काढतात त्या बँकेतली मुलं सध्या त्याच बँकेत आहेत का? त्यातले बऱ्यापैकी मुलं जे ते मूव ऑन झाले, तर नवीन ठिकाणी त्यांना सिलेक्शन झाल्याच्या तिकडे गेलेले आहेत. सर मला गॅरंटी की माझं SBI क्लर्कमध्ये होणारच आहे, मी अप्लाय करू का? तुमची गॅरंटी ना सगळ्यात महत्त्वाचं. एखादी मला एक शब्द आठवतो किंवा एका कपड्याच्या दुकानात किंवा लिहिलं असतं की फॅशन के ज़माने में गॅरंटी की अपेक्षा न करे. तर कसलीही गॅरंटी तुम्हाला वाटत असेल ती 0 आहे. तुम्ही 100, 150, 200 अटेम्प्ट केले असतील, काही घेणदेण नाही आहे, पहिल्यांदा अप्लाय करायचं. कारण की खूप वेळा विद्यार्थी म्हणतात माझे एवढे अटेम्प्ट आहेत, बाकीच्यांची कमी आहेत, त्यामुळं अशा वेळेला माझं इकडं होईल तिकडं होईल नाही, अप्लाय करायचं आहे. त्या केसमध्ये ॲप्लिकेशनची फीस गेली तर गेली, पण पहिल्यांदा अप्लाय करून ठेवायचं. हे येईल ते येईल म्हणून या पद्धतीने करायचं. आणि त्यातल्या त्यात माझा एक रोष जो आहे तो ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांवर आहे की SOचा निकाल माझा येणार होता म्हणून मी ह्या ठिकाणी अप्लाय केलं नाही, अशा पद्धतीनं म्हणणारे मी आतापर्यंत हंड्रेड्स ऑफ काउन्सिलिंग घेतलेले आहेत, हंड्रेड्स ऑफ, की मला असं वाटलं की SOचं प्री होऊनच जाईल माझं, त्यामुळे मी तिकडे अप्लाय नव्हतं केलं. तर असं तुमच्या केसमध्ये होऊ नये म्हणून तुम्ही जरी SBIच्या एक्झाम तुमची खूप चांगली गेलेली आहे, तुमच्या अजून 4-5 निकाल नसतील, पण सध्या हातामध्ये जॉब नसेल तर तुम्ही अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. तर हे एक. आणि अजून काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट असे की तुम्ही पाहत असाल महाराष्ट्राची पोरं ह्या एक्झाममध्ये किमान 25 ते 30% IDBI एक्झाममध्ये. रिझन काय? नॉर्थमधलं कुणी माणूस जे ते याच्यावर या एक्झामवर फोकस करत नाही. इनफॅक्ट तुम्हाला एक नमुना म्हणून पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी एक हिंदीत व्हिडिओ बघतो, हिंदीत व्हिडिओ बनवल्या खाली मुलं मला नाही पण जॉबला याला त्याला शिव्या घालत बसलेले असतात आणि भरपूर डिस्कशन त्यांचं चालत असतं. अर्थात ते म्हणून निगेटिव्ह आहेत, चांगली गोष्ट आहे, तुमचं कॉम्पिटिशन कमी होते. जर तुम्हाला तसं वाटत असेल मी एक व्हिडिओ बनवतो हिंदीमधून, त्या खालच्या कमेंटून आयडिया होऊन जाईल, तर बऱ्यापैकी यातल्या जागा तुमच्यासाठी. मी सांगतो 676 पैकी जर एक अंदाज माझा 150च्या आसपास किंवा 200च्या आसपास वेकन्सीसुद्धा फक्त आणि फक्त मराठी मुलं जे ते पास होऊ शकतात. जर
ह्या पण आहे. तर त्या मुलांचं लक्ष कमी आहे, इट मीन्स तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. बरं अजून एक गोष्ट याच्यामध्ये बँकेची वेटिंग लिस्ट ही कंटिन्यू निघते, त्यामुळं पटापट वेटिंग क्लिअर होते. ही PGDBFची नाही आहे. PGDBFमध्ये काय होतं, एक सेट ऑफ मुलांना ॲट अ टाईम पाठवावं लागतं, त्यांना वेळ लागतो. इथं तर खटाखट एकानंतर एक वेटिंग काढत 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 त्या मुलांना पास करतात आणि त्यांना पुढे जाऊ देतात. त्यामुळं चान्स हा 676 मुलांना मिळत नाही, चान्स हा जास्त मुलांना मिळतो. तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेला आत्ता SBI क्लर्कची वेटिंग लिस्ट आली होती. SBI क्लर्कच्या वेटिंग लिस्ट 1, 2, 3 मधून पण 3-4 हजार मुलं घेतलेले होते. 3-4 हजार मुलं जे आहेत ना, हे फक्त SBI क्लर्कच्या वेटिंग लिस्ट 1, 2, 3 मधून घेतले आहेत. तर अशा पद्धतीने इकडे पण द्यायचे, जेवढ्या जागा असतील तेवढेच मुलं जे आहेत ते वेटिंगमधून होण्याचे सुद्धा चान्सेस खूप वाढतात, कारण की मल्टिपल सिलेक्शन्स होत असल्यामुळं. आता सर फक्त एक लक्षात ठेवायचं, IDBIचं ज्यावेळेस तुम्ही मेडिकल करायला जाल त्याच्या आधी तुमची शुगर लेवल जी आहे ती कंट्रोल पाहिजे. त्यामुळं आधीपासून आतापासून तुमची लाईफस्टाईल अशी मेंटेन करा की जिथं फुकटात चहा मिळाला तिथं फुकटात चहा घेतला, जिथं फुकटात गोड खायला मिळालं खाल्लं, इच्छा नसताना पण तुमच्या काय म्हणतात त्याला मेसमध्ये फीस्ट आहे आणि त्या फीस्टमध्ये जिलेबी ठेवलेली आहे, बालुशाही ठेवलेली आहे, गुलाबजामुन ठेवलेले आहेत, भले लिमिटेड ठेवले आहेत, तर मिळत असेल म्हणून एकदम कसे ते कोंबायचे नाहीत, अशा गोष्टीचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट जो तो होतो. आणि या शुगर ह्या गोष्टीमुळं ही बँक जी ती खूप जास्त स्ट्रिक्ट आहे याबद्दल. त्यामुळं आतापासूनच आपली शुगर लेवल मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. सर मला काहीच माहीत नाही कसं आहे काय माझं, तर तुमची CBS जरी तुम्ही करून घेतली एक्झॅक्ट CBC जी ती टेस्ट करून घेतली तरीसुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दलचा आयडिया येऊन जाईल. सर आम्ही नेहमी ऐकतो की IDBI बँक प्रायव्हेटाईज होणार आहे, तर त्यावर 2 शब्द बोला. आत्ता काल परवा पण न्यूज मी वाचली होती. नेमकं प्रॉब्लेम असं की गव्हर्नमेंटला त्यासाठी गिराईकच मिळत नाही, ग्राहक मिळत नाही आहे, ते विकत घेणार. तर त्याच्यामुळं तेव्हापर्यंत काही नाही, पण त्याच्यानंतर पगारी कमी होत नाहीत. आजही तुम्ही गुगलवर चेक करा, IDBIचं स्टेटस हे प्रायव्हेट बँकच आहे, गव्हर्नमेंट बँक नाही आहे. जरी त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्लस LICचा मिळून स्टेक जो आहे तो सगळ्यात जास्त आहे, 80-90%, 90%च्या वरती वाटतं. तर त्याच्यानंतर पण त्याचं ते नाहीच आहे. तर त्यामुळं खूप मोठे बदल त्यानंतर होतो यातला प्रकार नाही आहे. उलटं एक पॉझिटिव्ह विचार करा, एखाद्या वेळेस असं झालं की गव्हर्नमेंटला कोणी बाहेरचा माणूस भेटलाच नाही आणि गव्हर्नमेंटला वाटलं अच्छा SBI 1,00,000 कोटी प्रॉफिट, मग SBIच्या शेअरमधला एकदा सांगायचं की तुम्ही तेवढं IDBI घेऊन टाका. आज झालं तर अशा वेळेला दिन दुगना रात चौगनी अशा पद्धतीनं सुद्धा ही गोष्ट जिथे होऊ शकते, पण प्रोव्हाइडेड IDBIला कसलाही ग्राहक IDBIला विकत घेणारा जी ती कंपनी मोठी कंपनी मिळाली नाही तर कुणीकडे जाऊ शकतं. एखादं तुम्हाला ज्या गोष्टीची भीती आहे ती गोष्ट पॉझिटिव्ह साईडला सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे, थोडं पुढे सॅलरी प्रमोशन आणि वर्क लाईफ बॅलन्स याबद्दल. सॅलरी जी आहेत ही सॅलरी क्लरिकल आणि ऑफिसर आहे दोघांच्यामध्ये एक अंदाजे 50,000च्या आसपास आहेत. प्रमोशन मी पुन्हा सांगतो, IDBI बँकेमध्ये प्रमोशन हे 11च्या 11 नॅशनलाइज बँकांपेक्षा सुद्धा फास्टेस्ट आहेत. 11च्या 11 बँकांपेक्षा, त्याच्यामुळे स्टेट बँक पण ॲड करा, त्याच्यापेक्षा पण फास्टेस्ट आहेत. पुढे वर्क लाईफ बॅलन्स आहेत ते कोणत्या बँकेत काम करताना काम करावंच लागतो, याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. पण सध्याला जॉब आहे का आपल्याकडे, नाही. तर त्याच्यातलं जॉब आल्याच्या नंतर ह्या बॅलन्सिंगबद्दल बघू. सध्या जॉबच नाही तर पहिल्यांदा तो वर्क ह्या पार्टकडे फोकस करा. हा अनुभव स्किल टू जॉब्सला, ग्रामीण बँकांच्या वगैरे CBO जॉब्सला हे सगळीकडे हा अनुभव जो तो लागू होतो. सर मग आता सध्याला अभ्यास कसा करायचा, तर आता नवीन पुन्हा सांगतोय, ह्या एक्झाम आली म्हणून पुन्हा सगळं सोडायचं आणि एक्झामच्या मागे लागलं की प्रॉब्लेम होतो. मी आधी तुम्हाला जे मागच्या महिन्याचं तुम्हाला मी स्टडी प्लॅन दिला होता, मी पुन्हा सांगेल त्याच्यामध्ये कसलाही चेंज करू नका. एक्झामच्या मागे लागून जर तुम्ही पुन्हा एकदा एक्झामच्या मागे लागलात, ही एक्झाम संपता ग्रामीण बँकेची ॲडव्हर्टिजमेंट होऊन जाईल, ती एक्झाम संपता पुन्हा पुढच्या वर्षी निघून जातो. अभ्यास कधी होणार? त्यामुळे जे चालू आहे ते एकदम व्यवस्थित चालू द्या. जे मी पाठीमागं सांगितलं होतं त्याच्यामध्ये एकच गोष्ट ॲड करा, त्याच्यामध्ये फक्त जे पाठीमागं सांगितलं होतं की तुम्ही एप्रिल आणि मेला SBI PO मेन्स आणि IBPS PO मेन्स लेवलची तयारी कंटिन्यू ठेवा, तीच तयारी कंटिन्यू ठेवायची. फक्त त्याच्यामध्ये एक 5 ते 7 IDBIच्या टेस्ट जे आहेत ते ॲड करायचे, दॅट्स इट. आतापासून किती दिवस आहेत तुमच्याकडे? 30 दिवस आहेत. 30 भागिले 7 केलं तर अंदाजे 4 दिवसाला एक परीक्षा, अशा हिशोबानं 7 मॉक्स ऑन करायच्या, तेवढे एक काम करा. आणि दुसरं म्हणजे आपण जे मेन्सला तुम्हाला सांगितलं, मेन्सचं कंटेंट सोडवा. जेही विद्यार्थी माझा स्टडी प्लॅन फॉलो करतात मी त्यांच्यासाठी सांगतोय, अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना मी सांगितलेलं आहे की त्यामध्ये एवढे दिवस तुम्ही बंडल्ड PDF कंप्लीट करा, पुस्तकांचे नावं दिले ते कंप्लीट करा, त्यामध्ये तो वेळ थोडा कमी करा आणि तुमचा जनरल अवेअरनेसचा वेळ
आतापासून ते 25 तारखेपर्यंत एक 2 तास आणि 25 तारखेपासून ते एक्झाम होईपर्यंत 8 जूनपर्यंत एक 3-3.5 तासाचा आसपासचा वेळ जीएचा वाढवायचा आणि तिकडचा वेळ कमी करायचा. बाकी कसलाही चेंज करू नका तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये. ह्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा आहे. मला असं वाटतं एवढी माहिती जी ती सफिशियंट होती बँकेबद्दल. तुमचे बिलकुल पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक जे आहेत ते मी ऐकण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याबद्दलचे फीडबॅक मला तुम्ही निश्चित कमेंटमधून कळवा. मी जर वेळ मिळाला तर कमेंटला उत्तर देईल, नाही तर ह्या कमेंटचं उत्तर जे ते अपकमिंग व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर घेऊन येईल. एवढीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायची होती. आणि सोबत तुम्हाला सांगायचं होतं की आपली ऑफलाईन जी बॅच आहे संभाजीनगरची, रिझन काय, आता बऱ्यापैकी मुलांची एक्झाम संपलेली आहे, तर बऱ्यापैकी मुलं बँकिंग किंवा SSCच्या मागे लागतील. तर आपली बँकिंगची बॅच 5 मे आणि SSCची बॅच ऑफलाईन 25 मे ह्या दिवशी जे ती स्टार्ट होतीये. चालू केल्याच्यानंतर एक 2 आठवडे बेसिक चालतं, त्यामुळे 2 आठवड्यामध्ये तुम्ही कधी जॉईन करू शकतात. तर सोबतच्या विद्यार्थ्यांना, जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना येणं शक्य नाही आहे त्यांना आपल्या संकल्प 247 ॲपवरचे कोर्सेस जे ते त्यांना सजेस्ट करायचे आहेत. हीच माहिती या व्हिडिओच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.